नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना मते देऊन विजयी करावे। केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांनी चाय पे चर्चा कार्यक्रमात केले आवाहन। कोकण रेल्वे मार्गावर घातपाताचा प्रकार झाला उघड, रेल्वे प्रशासन सतर्क, चौकशी सुरू। विभागीय रेल्वे मॅनेजर बाळासाहेब निकम यांचे प्रतिपादन। आणि रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार वेगाने सुरू, सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उतरले मैदानात। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। आरके डिजिटल केबल सर्व्हिसच्या सर्व केबल ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना। कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मे 2017 पर्यंत। दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत आपली मासिक फी आरके ग्रुपच्या कार्यालयामध्ये किंवा अधिकृत सेंटर्समध्ये जमा करा आणि आपले लकी कूपन प्राप्त करा। आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी आहे लाखोंचा नजराणा। पहिलं बक्षीस आहे सुवर्ण हार। याशिवाय रेफ्रिजरेटर, मोबाईल, मायक्रो ओव्हन, होम थिएटर, आकर्षक पैठणी साड्या, कुकर, मिक्सर्स, गॅस शेगडी, मनगटी घड्याळं आणि शेवटचं बक्षीस 1 महिन्याची केबल सेवा संपूर्णपणे मोफत। 50 बक्षिसांची अभूतपूर्व लकी ड्रॉ योजना। त्वरा करा, आपली मासिक फी वेळेवर जमा करून या आकर्षक बक्षिसांनी आपल्या घराची शोभा वाढवा। लकी ड्रॉच्या नियम आणि अटींसाठी संपर्क साधा। दूरध्वनी क्रमांक 271 786 किंवा 223 906। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहताय KTV। बातम्या पाहूया विस्तारानं। 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिरगावसह सर्व भाजपच्या उमेदवारांना मते देऊन विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांनी केले आहे। आपल्याला संधी आहे की सगळं झालं तरी आपल्या सारख्या स्थानिक माणसांची कामं कोणाकडे असतात? ही खूप काय नरेंद्र मोदींकडे नसतात किंवा देवेंद्र फडणवीसकडे पण नसतात। आपली कामं असतात जिल्हा परिषदेत, पंचायत समितीमध्ये, इकडची कामं। तिकडे जर आपली हक्काची माणसं निवडून आली तर आपण खऱ्या अर्थाने त्या परिवर्तनाचा फायदा आपल्या इकडच्या लोकांना देऊ शकतो। म्हणून ही निवडणूक आहे। मला वाटलं आपल्याला सगळ्यांना कल्पना, आपण एकत्र झालेलो आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीचे जे 2 अधिकृत उमेदवार उभे आहेत निवडणुकीला, माधवी माने पण आहेत, सौ स्नेहा चव्हाण पण आहेत, ध्रुवी किशोर लाकडे पण आहेत। ह्या तिघांनाही 2 एक जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती, तिघांनाही निवडून देण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली असं मी मानतो। आणि खऱ्या अर्थाने कमळ हे म्हटलं तर कोणाचं असतं? ज्याच्या हातात असतं त्याचं कमळ असतं। कारण कमळ निसर्गाने निर्माण केलं आहे, तेव्हा आपली निशाणीच अशी आहे। ही निशाणी खऱ्या अर्थाने सर्वांची म्हणून निशाणी आहे। ज्यांनी आपल्या प्रत्येकाने हातात कमळ घ्यावं। आमच्या भगिनी त्यांनी डोळ्यात पण मानू शकतात, काही लोक देवालयात अर्पण करू शकतात, काही लोक हातात घेऊन जाऊ शकतात। असं आपल्या असलेल्या कमळाची आपण सर्वार्थाने मनापासून हातात घेऊन त्याची पूजा करायची विनंती करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। मेमन समाज हॉल येथे आयोजित चाय पे चर्चा या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। रेल्वेमध्ये पूर्वी दरवर्षी 30,000 कोटीची गुंतवणूक केली जायची आणि रेल्वे मंत्री काय करायचं? अरे मी तर काय खूप करणार होतो, पण अर्थमंत्री पैसेच देत नाहीत। तिथेच अनर्थ झाला, अर्थ नाही अनर्थ झाला। एखादा आपल्या गल्लीतला खेळणारा क्रिकेट प्लेअर असतो ना, सांगतो मी तर कुठचा सचिन तेंडुलकर, विराट कोहली काहीच नाही माझ्या पुढे। फक्त काय म्हणजे मी आउट होतो तोच प्रॉब्लेम आहे। मी आउट झालो नसतो ना तर मी विराट कोहलीपेक्षा जास्त रन केले असते। अर्थमंत्र्यांना
दोष देऊन काय प्रश्न सुटत नव्हता. मी देशाचा पहिला अर्थसंकल्प केला, 30,000 कोटीच्या अर्थसंकल्पाला एकदम 1,00,000 कोटीवर नव्हतं. काय केलं मी? अर्थमंत्र्यांना दोष देत बसलो नाही. अर्थमंत्र्यांना दोष देऊन काहीच होणार नाही. मी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे जाऊन 1,50,000 कोटी रुपये, कोणाला खरंच वाटलं नाही. लोक म्हणाले आणि ती पण सरकारची कंपनी, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, खोरं खोटं झालं कोणी बोलायला जागा नाही. कम्युनिस्ट लोक सुद्धा लोकसभेमध्ये स्वागत करायला लागले. LIC मध्ये केलं कसं? कारण LIC आधीपासून होती. सुरेश प्रभू निर्माण नाही केली, नरेंद्र मोदींच्या काळात नाही झाली, सरकारच्याच मालकीची होती. त्याच्याकडून आपण 1,50,000 कोटी रुपये आणले. यावर्षी, गेल्या वर्षी 1,11,000 कोटीचं बजेट केलं आणि यावर्षी 1,31,000 कोटी, 3.5 लाख कोटी रुपये रेल्वेमध्ये 2.5 वर्षामध्ये आपणले, जे दरवर्षी 30,000 कोटी. आणि 30,000 कुठे जायचे? नॉर्थ ईस्टमध्ये, जम्मू आणि काश्मीर, जिथे आपल्या प्रायोरिटी एरिया आहे तिकडे. त्यामुळे राहिलेल्या भारताला काहीच मिळायचं नाही. आज मी नॉर्थ ईस्ट आणि जम्मू काश्मीरमध्ये जे पैसे जायचे ते दुपटीने वाढवले, म्हणजे कमी नाही केले. पण एवढं करून देखील देशातल्या सगळ्या राज्यांचे पैसे जे मिळायचे ते 2.5 पट, 3 पट, 4 पट वाढवले. म्हणजे पूर्वी बजेटमध्ये लोकांना चौपट केलं जायचं, आता आम्ही बजेट एकेका राज्याचं चौपटीने वाढवलं. शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा KTVचे संचालक रजाक काझी व भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी नामदार सुरेश प्रभू यांचे स्वागत केले. KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी आपले विचार व्यक्त करताना देशाचे रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू उद्यमनगर येथे येऊन थेट जनतेशी संवाद साधतात, हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. मेरी तलब भी किसी के कर्म का सदका है. प्रभू साहब, मेरी तलब भी किसी के कर्म का सदका है, कदम ये खुद नहीं उठे उठाए जाते हैं. आपल्याला माहित असेल की 21 फेब्रुवारी म्हणजेच पुढच्या मंगळवारी रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या कोकणचे सुपुत्र आणि देशाचे अतिशय लोकप्रिय रेल्वे मंत्री आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे अगदी जवळचे असे आमचे सुरेश प्रभू साहेब इथे आलेले आहेत. मुळात हा कार्यक्रम आपण चाय पे चर्चा असं नाव देऊन हा इथे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मुळात आपल्याशी प्रभू साहेब थेट बोलणार आहेत. मला वाटते देशाच्या किंवा आमच्या महाराष्ट्राच्या कोकणाच्या इतिहासातील अशी पहिली घटना असेल की एक देशाचे मोठे नेते आणि देशाचे रेल्वे मंत्री थेट आपल्या रत्नागिरीकरांशी संवाद साधत आहेत. मित्रांनो, अतिशय हा सुवर्ण योग आहे. मी सर्व विनंती करेन की आपण जोरदार प्रभू साहेबांसाठी टाळे वाजवा. या टाळ्या खास प्रभू साहेबांसाठी आहेत, कारण रेल्वे मंत्री जनतेशी संवाद साधताना मला हा पहिलाच योग असावा असं मला वाटते. आपण यासाठी सहमत असाल. रेल्वे मंत्री म्हणून आपण कोकण रेल्वेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत नामदार सुरेश प्रभू यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला. मी ह्या भागाचा 4दा खासदार होतो. 4 खासदार असताना मी तिकडचे 15 मंत्री बघितले, रेल्वे मंत्री. आता मीच 2.5 वर्ष राहिले, तर नंतर मंत्री बदलायचे पूर्वी. ह्या प्रत्येक मंत्र्यांनी मी जे आता कामं केली रेल्वेची तिकडे त्याच्यात थोडीशी दिली आहेत. ही कामं ही तुम्ही वाचून बघा आणि पत्रकार आहेत त्यांना विचारा. यापैकी प्रत्येक काम मी रेल्वे मंत्री खासदार म्हणून रेल्वे मंत्र्यांना मागणी केली होती. माझ्याकडे उत्तर आहेत, पत्र आहेत त्यांची, की होऊ शकत नाहीत, कायद्यात बसत नाही, नियमात बसत नाही. मी विचार केला, अरे त्याच्यानं मी मंत्री होतो. मी अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना माझ्या बाजूला दुसरे मंत्री असायचे, नितीश कुमार म्हणा कोण, ते पण पत्र लिहायचे, होऊ शकत नाही. मी माझा विचार केला, मनात आलं, त्यावेळेला खरंच मनात एक दिवशी रेल्वे मंत्री झालो तर करून दाखवणार. आणि खरोखर रेल्वे मंत्री नरेंद्र मोदींमुळे झालो. आणि ही प्रत्येक कामं, सावंतवाडी टर्मिनस होऊ शकत नाही, दुपदरीकरण शक्यच नाही, विद्युतीकरणाचा प्रश्नच नाही, अशी उत्तरं. 13 नवीन स्टेशन आम्ही गेल्या 60 महिन्यामध्ये कोकणात चालू केली. त्यांच्यासाठी एकही स्टेशन होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी कोकण रेल्वेमध्ये आपण केल्या. आता तुम्ही सांगा, त्यांनी उल्लेख केला, तुम्ही केला अलिमियानी. रत्नागिरी स्टेशन तुम्ही म्हणालात ना, रत्नागिरी स्टेशन मी स्वतः यायचो. मी परत ABP माझ्या मुलाखतीत पण तो रत्नागिरी स्टेशनचा विषय सांगितला. रत्नागिरी स्टेशन किती खाली आहे माहिती आहे?
तर सकाळी बिचारे आता ते आमचे चाचाजी तिकडे बसले आहेत, ते आले मुंबईहून, तर सकाळी उठून बिचारे चढत ते चढायला आधी तो म्हणतात तो प्रवास वरती चढणं साधी गोष्ट होती का, मी स्वतः केलेलं आहे. तर मी नेहमी यायचो ट्रेननी, रात्री यायचो, सकाळी कार्यक्रम, तिकडे लिफ्ट लावली, एलिव्हेटर लावलं, ट्रॅव्हलेटर लावलं, अजून आपण गोष्टी करणार आहोत. पण कुठे रत्नागिरी शहरात, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये केलं तर ठीक आहे, तिथे सुद्धा होत नव्हतं, ती निराळी गोष्ट, तिथे पण आपण चालू केलं. परंतु सांगण्याचा उद्देश याच कोकणामध्ये या गोष्टी झाल्या, त्याचा फायदा आपल्या लोकांनाही व्हायला पाहिजे, इकडच्या राहणाऱ्या लोकांसाठी. आणि म्हणून तुमचा एक हक्काचा माणूस म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी रेल्वे मंत्री आहे, परंतु मी तुमचा आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रीच केवळ नाही तर देशाच्या कुठच्याही बाबतीतलं कसलंही काम असेल तरी करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि ह्या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे कोकणचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. या प्रसंगी ॲडव्होकेट विलास पाटणे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, इक्बाल प्रधान, शौकत मुल्ला, रिजवान बुडिये, नासिमा खान, उमेदवार सौ माधवी माने, याकूब मापारी, उमेश कुलकर्णी, दत्ता देसाई, अनवर नेवरेकर, विजय सालीम, दिलावर नेवरेकर, रज्जाक कापडी, इम्रान मुल्ला यांच्यासह उद्यमनगर पंचक्रोशीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे युवा नेते राजू मयेकर यांनी नामदार सुरेश प्रभूंसह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाळ माने यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना रेल्वे मंत्र्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करीत मतदारांनी भाजपला संधी देऊन पाहावे असे आवाहन केले. की आज आम्हाला ही पहिल्यांदा आपण संधी या ठिकाणी दिलीत. आज केंद्रीय मंत्री या ठिकाणी आलेत आणि भारतीय जनता पार्टीला एका मायेच्या ममतेनं आपण स्वीकारण्याचं ठरलंय. आणि माझी पत्नी म्हणून नव्हे तर माधवी माने ह्या उमेदवार आहेत, यांना सुद्धा आपल्या घरातली जी एक बहू आहे किंवा आपलीच एक घरातली कुटुंबीय आहे अशा प्रकारचं एक प्रतिसाद गेल्या 10-15 दिवसांमध्ये दिलाय. स्नेहाताई चव्हाण ह्या सुद्धा आपल्या कुटुंबातील आहेत. अशा प्रकारचा एक इथला तुमचा प्रेमाचा सहवास, विशेष करून महिला भगिनी या ठिकाणी आहेत, त्यांचे पण मी या निमित्तानं ऋण व्यक्त करेन. त्यांना ते ऋण व्यक्त केले आवडणार नाही, पण प्रभूसाहेब या सगळ्या आमच्या महिला भगिनी आपलं आम्ही गेल्यानंतर आपला असलेला कुटुंबातला संसार बाजूला ठेवून, मुलांची ट्युशन बाजूला ठेवून, कुणाचा मुलगा 10वीला आहे, कुणाचा मुलगा परीक्षेला आहे, तरी पण निव्वळ आज एक भारतीय जनता पार्टीबद्दल प्रेम, माधवी मानेंबद्दल प्रेम, स्नेहाताई चव्हाणांबद्दलची आपुलकी या भावनेतून आपण करताय. पुढच्या मंगळवारी मला वाटतं मतदान असणार आहे. सकाळी 7:30ला सुरू होईल, 5:30ला संपेल. आपण असंच प्रेम दाखवून मला असं वाटतं 100% भाजपा जसं आम्ही म्हणतोय तसं 100% मतदान या उद्यमनगर परिसरातील प्रधान साहेब, मुल्ला साहेब, नेवरेकरजी तुम्ही आम्हाला द्यावं ही आपल्याला विनंती करतो. आणि आता पाहूया चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांनी दिलेल्या उत्तराची क्षणचित्रे. पुढील जो कारखाना निर्माण होतो आहे त्याच्यामध्ये लागणारे जे स्किट वर्क आहे त्याच्यासाठी आपण प्राथमिक स्वरूपामध्ये काही ते सोयी करणार आहोत. जेवढे शक्य आहे तेवढे स्थानिक लोकांनाच घेतलं जाईल. नाही, त्याच्यासाठी पण ते स्किट वर्क लागेल, म्हणजे त्याच्यासाठी जे काही कोर्सेस वगैरे असतील ते नाही. आपण त्यासाठी मी सांगितलं त्या लोकांना इकडे आपण कसल्या तऱ्हेचे स्किल लागतील त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी देखील एक आपण स्पेशल वर्कशॉप घेऊन लोकांना त्याची माहिती पण देऊ. नोटाबंदी करणे आवश्यक होते का, आणि ते पण 500 आणि 1000च्याच रद्द का केल्या आणि त्याच्यावर परिणाम काय झाला? तुम्हाला आता कल्पना आहे की आपल्याकडे सर्वसाधारणपणे या नोटा ज्या लोकांकडे होत्या, सर्वसामान्य माणसाला ज्याच्याकडे होत्या त्याला बदलून मिळाल्या, तर त्याला काही अडचण आली नाही. काही दिवस त्रास झाला, खरी वस्तुस्थिती आहे, परंतु मिळालं त्याला बदलून. पण ज्या लोकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात होत्या की ज्यांच्याकडे लाखो करोडो रुपयामध्ये ठेवल्या होत्या त्यांचं नुकसान झालं. याचा फायदा एवढाच होईल की काही दिवसानंतर जसं आता घर घ्यायला गेलो तर पूर्वी आपला घर घेताना 40% कॅश द्या, ते परिस्थिती हळू कमी होईल. अनेक मुलं आणि मुली स्वतः चांगलं कमवत असून देखील लग्न करू शकत नाहीत कारण घर नाही म्हणून, आणि घर घेऊ शकत नाहीत कारण त्यांच्याकडे कॅश नाही म्हणून. अशा लोकांचा त्याच्यामुळे निश्चितपणे झालं आणि पण त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे होईल. कोकण रेल्वेच्या संदर्भात मी तुम्हाला एक 2 प्रश्न विचारेन की indianrail.gov.in आणि IRCTC हे 2 आपले तिकीट बुकिंगसाठी असतात आणि त्याच्यात आपल्याला कोणत्या कॅटेगरी खाली बुकिंग करायचं आहे. एक जनरल असतो, एक हँडिकॅप असतो, एक वुमेनसाठी असतो आणि त्याची चौथी एक होतं पूर्वी सिनियर सिटीजन म्हणून. तर ते
कट केलं गेलंय, ते हे कट करण्याचं कारण काय? कारण पुढे एक सिनियर सिटीजनचा कोटा असतो. कोकण रेल्वे मार्गावर खारेपाटण ते राजापूर दरम्यान असलेल्या चिंचवली येथे रेल्वे गाडीला घातपात करण्याच्या उद्देशाने ट्रॅकवर ठेवलेले काही लोखंडाचे तुकडे सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकाराची कोकण रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून घडलेल्या प्रकाराचा तपास सुरू केला असल्याची माहिती विभागीय रेल्वे मॅनेजर बाळासाहेब निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्याकडे दिनांक 13 रोजी दुपारी साधारणपणे 3 वाजता किलोमीटर 276च्या आसपास रुळावर फिशप्लेट ठेवण्याचे प्रकार घडला होता. सदर प्रकार घडल्यानंतर ड्रायव्हरने याबाबत आपल्याकडे सूचना दिली होती आणि योग्य ती माहिती घेतल्यानंतर आपण संध्याकाळी खारेपाट पोलीस स्टेशनला याबाबत माहिती कळवली होती आणि रितसर FIR आपण कणकवली पोलीस स्टेशनला याबाबत नोंदवलेली आहे. खारेपाटण चिंचवली येथे कोकण रेल्वेला घातपात करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने स्थानिक पोलीस व रेल्वे पोलिसांनी तो सारा परिसर पिंजून काढत सुरक्षेत वाढ केली आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आपण काही उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे आपण आता सिक्युरिटी पेट्रोलिंग म्हणून दुपारी 2 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंतचा जो कालावधी होता त्यामध्ये पेट्रोलिंग नसायचं, त्यासाठी ॲडिशनल पेट्रोलिंग आपण आता सुरू केलेलं आहे. तसेच ट्रॅकच्या आजूबाजूला ज्या लूज पॅक गोष्टी असतील, छोटे रुळाचे तुकडे असतील किंवा काही मेंटेनन्ससाठीच्या गोष्टी असतील, ह्या सर्व एकत्र करून त्या नजीकचं स्टेशन किंवा लेवल क्रॉसिंग गेट इथे एकत्र केल्या जातील या पद्धतीने आपण उपाययोजना केलेली आहे. आणि सर्व कर्मचारी आणि आमचे जे मोटरमन असतील त्या सर्वांना जादा सतर्क राहण्याबाबत सूचना केलेली आहे. तसेच आपण ट्रॅकच्या आसपास जी गावे आहेत त्या गावातल्या सरपंचांनाही पत्र लिहून त्यांनाही अशा काही संशयास्पद दिसल्यास नजीकचे पोलीस स्टेशन किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती देण्याबाबतही आपण करून आणू. जनतेला काय आव्हान करू शकतो या संदर्भात? जनतेला आव्हान आहे की कोकण रेल्वे आपल्या सर्वांची आहे. कोकण रेल्वेची सुरक्षितता प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर आम्हाला सर्वांनी याबाबत सहकार्य करावं आणि कोणत्याही पद्धतीची संशयास्पद हालचाल असं आपल्याला आढळल्यास कोणत्याही रेल्वे कर्मचारी किंवा पोलीस स्टेशनला याबाबत अवश्य माहिती द्यावी अशी मी आपल्याद्वारे सर्वांना विनंती करतो. मागील 2 महिन्यांपासून मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे मार्गावरती ट्रॅकवर घातपात करण्याच्या दृष्टीने अनेक लोखंडी वस्तू सापडून आल्याने रेल्वेने याची गंभीर दखल घेत विशेष पथक तैनात करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांनी दिली आहे. आज सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये एकाने रूळ कापून ठेवले होते. आत्ताच मी तेच बघत होतो. त्यांना सगळ्यांना पकडलं आहे. गेल्या काही महिन्यामध्ये मी परवा लोकसभेला माहिती दिली गेल्या बुधवारीच, आत्ताच मी 5-6 दिवसापूर्वी 64 की काय त्याचा बरोबर नंबर लक्षात नाही, एवढे असे घातपाताचे प्रकार झाले. त्यामुळे ते टाळण्यासाठी आम्ही प्रचंड मोठ्या टाळले. त्याचा 64 अपघात झाले असते गेल्या काही दिवसात. त्यामुळे तो सतत आपला प्रयत्न चालू आहे. पण ते समाजातल्या सगळ्या लोकांनी पण एकत्र येऊन मदत केली पाहिजे, करतात. त्यामुळे ते टाळण्याची शक्यता पण आहे. आम्ही पूर्णपणे हे ट्रॅव्हल टाळण्यासाठी प्रयत्न करतो. त्याचबरोबर संपूर्ण सुरक्षितता येण्याच्या दृष्टीने 1 लाख कोटी रुपयाचा रोल सेफ्टी फंड तयार केला. 1 लाख कोटी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच. आणि त्यामुळे देखील सुरक्षितता वाढवायचा आपण प्रयत्न करतो. मुंबई येथून बेंगलोरच्या दिशेने निघालेल्या चिंचवली खारेपाटण येथे रेल्वे रुळावर लोखंडाचे तुकडे ठेवले असल्याचे दिसून आल्याने त्यांनी गाडीचा वेग कमी केला आणि त्यामुळे घातपाताची घटना उघडकीस आली व पुढील अनर्थ टळला. विभागीय रेल्वे मॅनेजर बाळासाहेब निकम यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकाराची माहिती दिली. तसेच येणाऱ्या शिमगोत्सवासाठी नेहमीप्रमाणे जादा गाड्या सोडून चाकरमान्यांची सोय केली जाईल असेही ते म्हणाले. कोकणात 2 सण महत्त्वाचे असतात. गणपती उत्सव तो ऑलरेडी झालेला आहे आणि लवकरच शिमग्याची आपण आता सर्वजण प्रतीक्षा करतोय. बरेचसे चाकरमानी या निमित्तानं कोकणात येत असतात. त्यासाठीही आपण स्पेशल गाड्या चालवणार आहोत. त्यासाठी घोषणा लवकरच होती
आणि त्याचं बुकिंग झाल्यानंतर शिमग्यासाठी येणाऱ्या सर्व चाकरमान्यांचीही चांगली व्यवस्था होईल यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करून नेहमीप्रमाणेच त्यांचा प्रवास सुखरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शाळा फक्त अभ्यासात पुढे असून चालत नाही तर विज्ञानातही पुढेच पाहिजे हे जाणून जागुष्टे हायस्कूल कुवारबाव यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भेटवस्तू आणि प्रमाणपत्र वितरित केली. सर्व क्रीडा स्पर्धात जागुष्टे हायस्कूलने प्रगती केली असून त्यांचे खेळाडू राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय खेळांच्या स्पर्धेत पुढे असल्याचे मुख्याध्यापक रवींद्र इनामदार यांनी सांगितले. की या शाळेतील सगळे विद्यार्थी गेल्या वर्षभरात अतिशय चांगला सहभाग घेऊन शिस्तबद्ध काम केल्याचा परिणाम असल्यामुळे पुढील वर्षी आपल्याला या प्रजासत्ताक दिनाची तयारी आधीपासूनच करू. आपले जे बक्षीसवितरणाचा कार्यक्रम केला त्याची संख्या अजून वाढेल आणि आम्हाला आनंद होईल बक्षीस देत असताना. विद्यार्थ्यांना एकच सांगतो की आपण सर्वांनी एक प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. आपण या शाळेत संविधान दिन साजरा करतो, राष्ट्रीय मतदार हक्क दिन साजरा करतो, असे अनेक दिन साजरे करतो. त्याचा मागचा खरा उद्देश काय की देशप्रेम निर्माण व्हावं. मी जबाबदार आहे देशाच्या विकासाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका पूजा कात्रे, माजी मुख्याध्यापक अविनाश भिवरे, सुनील पाटील, अर्चना जोशी, दीपाली मोकाशी आदी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनीही आपली हजेरी लावली. खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या तसेच जिल्हास्तरीय राज्यस्तरीय निवड झालेल्या खेळाडूंना उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. खेळाडूंना नेहमी सराव करावा लागतो तरच यश मिळते याविषयी माहिती देताना क्रीडा शिक्षक श्री पवार म्हणाले. क्रीडा शिक्षक श्रीमती राघू जागुष्टे हायस्कूल कुवारबाव आमच्या या वर्षीच्या क्रीडा स्पर्धा, शालेय क्रीडा स्पर्धा यामध्ये बरेच विद्यार्थी तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्याला खेळलेले आहेत. हे विद्यार्थी पुढे कसे गेले तर यामागचं जे नियोजन आहे, विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत बोलवून त्यांचा सराव, नियमित सराव हा सर्वात महत्त्वाचा आहे. माझ्याबरोबर मला मोकाशी आई म्हणून क्रीडा शिक्षिका आहे शाळेत, त्यांचाही खूप सपोर्ट लाभला. आम्ही विद्यार्थ्याकडून सकाळी संध्याकाळी असा 2 वेळेला जास्तीत जास्त सराव घेऊन विद्यार्थ्यांच्या ज्या काही होणाऱ्या चुका आहेत, दरवर्षी आम्ही स्पर्धा खेळवतो, पण यावर्षी जे यश आम्हाला लाभलं ते गेल्या वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी आम्ही पुढे गेलेलो आहोत. राज्यापर्यंत बरेच विद्यार्थी गेलेले आहेत. याला कारण म्हणजे नियमित सराव. रत्नागिरी तालुका बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघाच्या वतीने श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संजय राठोड, जयेश जाधव, विकी चव्हाण, विराज जाधव, विजय चव्हाण, शिवाजी राठोड, अजित चव्हाण आदी समाजाचे प्रमुख नेते व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. या रक्तदान शिबिराविषयी अनंत राठोड यांनी माहिती देत दरवर्षी आपण समाजातर्फे हा उपक्रम राबवित असतो असे सांगितले. जय सेवालाल. सर्वप्रथम आपल्या कोकण भूमीवर बंजारा समाज गेल्या 70 ते 80 वर्षापासून इथे राहत आहे.
आणि ह्या समाजाने प्रथम युवा वर्ग यांनी एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं. त्या रक्तदान शिबिरासाठी युवा वर्गाने भरपूर मेहनत घेऊन हा शिबिर आयोजित केला आणि त्या शिबिरासाठी बंजारा समाजाने एवढी प्रतिसाद दिला आणि एवढ्या भरभराटीने लोकांनी रक्तदान शिबिरासाठी उत्कृष्टपणे येऊन स्वतः येऊन हा संपूर्ण समाज एकत्र रक्तदान शिबिर प्रथम केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनाच्या पण काही ज्या आम्हाला मदत आहेत, बाकीच्या इतर मदती पण त्यांनी आम्हाला केलेल्या आहेत, म्हणून आमचा हा रक्तदान शिबिर योग्य रीतीने पार पडलेला आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना मते देऊन विजयी करावे. केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांनी चाय पे चर्चा कार्यक्रमात केले आवाहन. कोकण रेल्वे मार्गावर घातपाताचा प्रकार झाला उघड. रेल्वे प्रशासन सतर्क, चौकशी सुरू. विभागीय रेल्वे मॅनेजर बाळासाहेब निकम यांचे प्रतिपादन. आणि रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार वेगाने सुरू. सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उतरले मैदानात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.